नमस्कार मंडळी, आज आहे 8 मार्च आणि जागतिक महिला दिन आहे आज. तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व माझ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या. तर बघू शकता आज मी केले होते कढी गोळे केले होते. आज मी आजचा आहे रविवार, तर मग रविवारी तर काहीतरी करावं लागते. मुलांना काही बाहेर वगैरे नेत नसते, मी तर घरीच बनवत असते. कोणत्या तरी रविवारी म्हणजे एखाद्या रविवारी मी असं काहीतरी बनवत असते. तर आज बनवली होती रात्री पाणीपुरी आणि सकाळी जेवणात होतं कढी गोळे आणि चपाती. हेच केलेलं होतं मी आज सकाळी. आणि बघू शकता हे तळून घेत आहे मी. अशा पुऱ्या आणत असते, ह्या तळून घेत असते. खटाई वगैरे झालेली आहे आपली तयार. चिंच मी सकाळी भिजवायला घातली होती. मी त्याच्यामध्ये गूळ टाकून मस्त खटाई छान करून घेतलेली आहे. गूळ टाकलं, थोडीशी मीठ टाकलं. त्या मीठ टाकल्यामुळे चव येते खटाईला. आणि थोडं किंचितचं असं तिखट टाकायचं. बघू शकता हे अशा पुऱ्या मी तळून घेते. खूप छान पुऱ्या असतात ह्या, रव्याच्या बनवलेल्या असतात ह्या आणि खूप टेस्टी लागतात. तर अशा मी तळून घेतल्या आणि पाणीपुरीची तयारी करून घेतली. पुदिना तर आपल्या म्हणजे वरती मी लावलेला आहे, तर तुम्हाला माहितीच असेल. ते तुम्ही तर माझे ब्लॉग डेली बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी वरती पुदिना लावलेला आहे म्हणून. तर ती मस्तपैकी ताजा पुदिना मी तोडून आणलेला होता. हे बघू शकता बटाट्यात मी जो बटाटा मी उकडलेला होता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली चिरून मस्त. आणि ते जे आपलं जे तिखट पाणी करायचा मसाला असते तो पण थोडासा टाकलेला आहे. मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि मस्तपैकी असं तयार करून घेतलं होतं. आणि मुलांनी आणि सर्वांनीच म्हणजे घरी केलं की सर्वांचंच होऊन जातं. आणि 2 दिवस पुरतं ही पाणीपुरी 2 दिवस पुरते. 2 दिवस मुलं खाऊ पण शकतात. घरी बनवली तर खूप सारी खूप सारी म्हणजे आपलं मन भरेपर्यंत आपण खाऊ शकतो. आणि बाहेर तसं नसतं. तर बघू शकता खूप टेस्टी झाली होती पाणीपुरी खायला. चला तर मग तुम्ही पण या पाणीपुरी खायला. आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला पाणीपुरी. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.